शंभो शिव शंकरा शंभो शिव शंकरा. आज आपण येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मवर्षानिमित्ताने आयोजित जागर अहिल्यादेवींच्या प्रेरक जीवनचरित्राचा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने करण्यात आले आहे. मी कृष्णात कदम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन हे थोर महापुरुषांचे जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियमित कार्यरत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार सर यांचं तसेच अपर मुख्य सचिव विश्वजित खारगे साहेब व संचालक विभूषणजी चौरे सहसंचालक श्रीरामजी पांडे सर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जास्त वेळ न बोलता कार्यक्रमाकडे आपण वळूया. गणपती मंगल जनी गणनाचला सराठिया बसल्या उशाला चत साऱ्या ताला सोरा बरोबर खरखर चलवा सोरा चत साऱ्या ताला शंकरा शंभो सासरचं सुख दुःख ती माऊली आपल्या त्या ओवीतून व्यक्त करायची. अहिल्यादेवी होळकर म्हणजे या भारत देशानं पाहिलेलं एक आश्चर्यकारक स्वप्न आहे. नारी शक्तीचा जय जयकार करणाऱ्या या भारत मातेने अनेक पराक्रमी झुंजार स्त्रियांना जन्म देतो. त्यात पदरी स्त्री मुली. देवीची तुम्हीच काहीतरी कृपा करा, या गरीबाला मदत करा, देवीची मदत करा. जीवाचा मैत्र ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. जीवाचा मैत्र ढवळ्यानं पवळ्या शेताला घेऊन चाल. अहिल्यादेवीचा एक इतिहास भारतीय इतिहासात अनेक महाराण्या होऊन गेल्या. चित्तूरची राणी महाराणी पद्मिनी, मेवाडची राणी कर्णावती, कर्नाटकची राणी चिन्नम्मा, तसेच
झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि महाराणी तारा भारतीय इतिहास अशा पराक्रमी महाराण्यांची गाथा आहे. आणि एक राणी अशी आहे ज्यांच्याशिवाय भारताचा इतिहास अपूर्ण आहे. त्या म्हणजे पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर. मराठा साम्राज्य उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यामागे मल्हाररावांचा मोठा वाटा आहे. सुरुवात केली. करत आहोत. हर हर महादेव. अत्याचाराविरुद्ध राग आहे, काळजा दगडती भाग आहे, अन्यायाशी लढणाया राजमाता अहिल्याबाईंचा मी राग आहे, वाद आहे. अहिल्या देवीचं सर्वात मोठं यश हे होतं की त्यांच्या उपस्थितीत माळवावर कोणीच आक्रमण करू शकले नाही. अहिल्यादेवी माता माझी माऊली दिन दुबळ्यांची होती ती सावली. जय मल्हार. आम्ही अहिल्यादेवी होळकर बोलतो. आज आम्ही तुम्हाला आमच्या आयुष्यातली घोडदौड कशी झाली हे सांगणार आहे. तुला भ्रष्ट करण्याचे आरोप देखील त्यांच्यावर केले. पण आम्ही आमच्या रयतेला सुखी केले. यानंतरचा जो लोककला सादर होणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील करपल्लवी गोंधळी प्रकार बहुरूपी तो जो कला प्रकार आहे तो तुम्ही पहिल्यांदा अनुभवाल. आणि अनेक आतापर्यंत जेवढे काही कार्यक्रम झाले या संपूर्ण कार्यक्रमाचं जे आकर्षण आहे ते करपल्लवी गोंधळी प्रकार आहे. साधारणपणे 7 भाषांमध्ये हावभावावरून नाव ओळखणं हे अतिशय दुर्गम अशी कला आहे आणि फार कुणाला जमते असं नाहीये. पण आमच्या या श्रीकृष्ण कला फाउंडेशन अंतर्गत भूपाळी भैरवीच्या कलाकारांनी ती जोपासली आहे आणि मूळ ते कलावंत आहेत. आपण नेहमीच प्रयत्न असतो, शासनाचा देखील प्रयत्न असतो नेहमी की मूळ कलावंतांना या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे आणि आम्ही सातत्याने ते पाळलंय की मूळ कलावंतांना आपण या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. बोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आपण सगळ्यांनी चांगला साक्षात्कार पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आपण नाशिककरांना दिला. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. नमस्कार, माझे नाव कल्याणी सस्ते. आज हा झालेला कार्यक्रम मला खूप आवडला. खरं तर आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी एवढा छान कार्यक्रम आयोजित केला आणि त्यासाठी मामाने आज मला बोलवलं. मला खूप भारी वाटलं. आपला सांस्कृतिक वारसा कुठेतरी कमी होताना दिसत आहे आणि त्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करणं खूप महत्त्वाचं असतं. नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुलावरून गोदामाईची पत्रावळी असं टॅगलाईन मी जे बोलत असतो आणि त्या अहिल्यादेवी होळकरांचं सर्व कार्य पाहून गोदामाई सुद्धा किरकिरीची सुद्धा बेभान होऊन नाचत होते. नाशिक नगरीसह तिला आतुरता होते
आणि ती सुद्धा म्हणत होती की हाच प्रयोग गोदावरीच्या काठावर एकदा तरी झालाच पाहिजे आणि ती आतुरतेने वाट बघताय की ही कलावंत मंडळी जेव्हा नाशिक नगरीतून जातील याहीपेक्षा त्यांचे पुढचे कार्यक्रम रंगतदार बहाददार आणि धुमधडाक्यात होते. माननीय आशिषजी शेलार यांनी काही महिन्यापूर्वीच इथून कार्यक्षम आमदारकीचा पुरस्कार सामानाचा घेतला आणि तो क्षण इथे आठवत होतो. म्हटलं आशिषजी तुम्ही ह्या व्यासपीठावरून कार्यक्षम आमदार पुरस्कार घेतला आणि तसंच सांस्कृतिक महाराष्ट्र शासनाच्या वतीने रसिकांसाठी नवीन पिढीसाठी हे नाटक रोमारोमात इतिहास तुम्ही घराघरात पोहोचवला त्याबद्दल सर्व कलावंतांचं गोदावरीच्या काठावरून नाशिकच्या नगरीतून अभिनंदन. सलाम. तुमच्या पुढच्या प्रयोगाला खूप खूप शुभेच्छा. असंच गोदामाई आवाज देईन तुम्ही येत राहा. जय गोदामाई, जय त्र्यंबकराज, जय अहिल्यादेवी होळकर. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. पहिली अशी प्रतिक्रिया आहे प्रतिमा आम्हाला ऊर्जा देणारी प्रेरणा देणारी प्रतिक्रिया आहे. सरांचं मनापासून धन्यवाद. हा जगातला एकमेव व्यक्ती असा आहे जो अमर असतो, जो अमरत्व